नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे अविरत प्रवाह या चॅनेलवर स्वागत आहे. कधी-कधी काही वर्ष आपल्या आयुष्यात खास बदल घेऊन येतात आणि 2026 हे वर्ष त्यापैकीच एक आहे. कारण हे वर्ष साधं नाहीये, तर एक विशेष म्हणजे हे 13 महिन्यांचं वर्ष असणार आहे. होय, अधिक मासामुळे येणारं हे वर्ष आपल्या जीवनात मोठे आणि आध्यात्मिक बदल घडवू शकतं. पण प्रश्न असा आहे की हा अधिक मास नक्की काय आहे, किंवा याला पुरुषोत्तम मास असं का म्हणतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात आपण काय करायला हवं आणि काय टाळायला हवं. कारण योग्य पद्धतीने हा महिना पाळला तर आपल्याला भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अधिक मासाबद्दल अशी माहिती सांगणार आहे जी कदाचित तुम्ही ऐकली नसेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास म्हणजे मलमास किंवा पुरुषोत्तम मास. या महिन्यातील हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यात विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगलकार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. असं सांगितलं जातं की यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो. तर अधिक मास का लागतो? तर चंद्र पंचांग हे 354 दिवसांचे असते आणि सूर्य पंचांग हे 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. अंदाजे दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. तर यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये अधिक महिना कधी लागणार आहे? पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 वेळा ज्येष्ठ महिना असणार आहे. एक असेल तो नियमित येणारा ज्येष्ठ महिना, तर दुसरा असेल अतिरिक्त येणारा म्हणजेच अधिक महिन्यातील ज्येष्ठ महिना. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. तर अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात? अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. कारण पौराणिक कथांमध्ये असे सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी या महिन्याचा स्वीकार केला नाही. मग काय? दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जाऊ लागलं. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असंही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जी काही व्रत केली जातात त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. तर आता अधिक मासामध्ये काय करावं आणि काय करू नये याबद्दल माहिती पाहूया. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन, बारसे यांसारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. असं मानलं जातं की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात म्हणजेच अधिक महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं.
तसंच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचं दान करणेही अत्यंत शुभ मानलं जातं. तर मंडळी, अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा, पापांपासून मुक्त करणारा आणि भगवान विष्णूंच्या कृपेचा दरवाजा उघडणारा असा पवित्र काळ आहे. या महिन्यात केलेली छोटीशी पूजा, जप किंवा दान सुद्धा अनेक पटींनी फळ देतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. म्हणूनच हा अधिक मास वाया जाऊ देऊ नका. थोडा वेळ देवासाठी काढा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.